महोदय, आज असंख्य लाखो मुलं स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरता, कास्टनुसार 500,000 चलन देखील भरतात। माझी आई बापाला मला अधिकारी झालेला पाहायचं आहे, यासाठी दुसऱ्याच्या शेतात घाम गाळून पैसा देतात। पण हा लाखो मुलांच्या फीचा पैसा नेमका जातो कुठे? तर तो जातो या शासनाच्या तिजोरीत जमा होतो। माझा प्रश्न असा आहे, लाखो पैसे, समजा 1000 मुलं अधिकारी किंवा त्यांना नोकरी मिळाली, तर बाकी जे अपयशी ठरले त्यांच्या फीचं काय? मग या अपयशी मुलांचा फीचा पैसा त्यांना पुन्हा परत का करत नाही, याचा विचार करणं आज गरजेचं आहे महोदय। सभागृहातील सर्व सदस्य यांना मी आज सर्वांच्या समोर विचारतो, मी जे बोलतोय ते तुम्हाला पटतंय का? मला असं वाटतं एक स्मार्ट कार्ड असावं, ज्यात उमेदवार वन टाइम फक्त 1000 रुपये भरेल आणि त्याला ते स्मार्ट कार्ड मिळेल। तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे देता, कुठून तिथून आणा। बहिणीला पैसे नाही दिले तरी चालेल, कारण त्या पैशात तिच्या भावाचं भवितव्य घडणार आहे। नसेल जमणार तर तुम्ही इलेक्शनला पैसे आणता कुठून, तिथून पैसा आणा आणि भरती प्रक्रिया राबवा।